उमराणे नगरीत भक्तिरसाचा महासागर. त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावात भव्य सांगता. 3 टन आंब्यांचा रस, 7,000 पुरणपोळ्यांचा महाप्रसाद, सेवाभाव, अन्नदान आणि ग्राम एकतेचा अविस्मरणीय सोहळा. देवळा तालुक्यातील उमराणे नगरीत आयोजित करण्यात आलेल्या त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गुरुवार दिनांक 28 मे रोजी दुपारी भव्य सांगता झाली. 7 दिवस अखंड हरिनामाच्या गजराने, टाळ मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. भजन, कीर्तन, श्रीराम कथा, हरिपाठ, बिल्वपूजन आणि अन्नदान अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उमराणे नगरीत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. गावातील प्रत्येक नागरिकाने तन, मन आणि धनाने सहभाग घेतल्याने हा सप्ताह केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता ग्राम एकतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होत होती. त्यानंतर बिल्व पूजन, श्रीराम कथा आणि दिवसभर हरिनामाचा अखंड गजर सुरू होता. सायंकाळी हरिपाठ तर रात्री उशिरापर्यंत हरिकीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जात होता. विशेष म्हणजे 7ही दिवस आयोजित करण्यात आलेल्या बिल्व पूजनासाठी हजारो महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. महिला व युवतींनी 108 मंत्रोच्चारांसह अत्यंत श्रद्धाभावाने पूजन करत भक्तीचा अद्भुत आविष्कार साकारला. सप्ताहाच्या सांगता सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे 3 टन आंब्यांचा रसाचा आणि तब्बल 7,000 पुरणपोळ्यांच्या महाप्रसादाचा भव्य उपक्रम. गावातील महिला, माता, भगिनी तसेच तरुणांनी दिवसरात्र मेहनत घेत या महाप्रसादाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. शेकडो स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हजारो भाविकांना प्रसाद वाटप करत सेवाभावाचे दर्शन घडवले. अन्नदान हेच श्रेष्ठ दान या संस्कृतीचा अनुभव घेत हजारो भाविक तृप्त झाले. सप्ताह काळात गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी 7 दिवस अन्नदानाची सेवा दिली. सकाळ सायंकाळच्या पंक्तीसाठी गावातील तसेच परिसरातील अन्नदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच दर्शन ट्रेडिंग कंपनीचे मालक सुनील दत्तू देवरे यांनी 7ही दिवस भाविकांसाठी सकाळच्या रोज वेगवेगळ्या अल्पोपहाराची जबाबदारी अत्यंत भक्तिभावाने पार पाडत सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. महिला, ज्येष्ठ नागरिक, हरिभक्त आणि ग्रामस्थांना प्रेमाने अल्पोपहार दिल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. सप्ताहाची सांगता पारंपरिक काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात झाली. कीर्तनकार हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळा आणि विचारप्रवर्तक काल्याच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या प्रभावी निरूपणातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. काल्याच्या कीर्तनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच सप्ताह यशस्वी करण्यासाठी रामेश्वर भजनी मंडळ, गावातील विविध तरुण मंडळे, हरिभक्त, कीर्तनकार, भजन सेवक तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले. कोणी अन्नदानातून सेवा दिली तर कोणी व्यवस्थापन, कीर्तन, भजन, हरिपाठ आणि भाविकांच्या सोयीसुविधांची जबाबदारी सांभाळत सामाजिक एकोप्याचे सुंदर उदाहरण उभे केले. या संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी रामेश्वर भजनी मंडळ, संपूर्ण उमराणे ग्रामस्थ, प्रशांत चंदू दादा देवरे, विलास काका देवरे, सुनील दत्तू देवरे तसेच गावातील सर्व तरुण, युवा मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी अथक परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सेवाभावामुळे उमराणे गावाचा हा धार्मिक सोहळा संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत ठरला आहे. भक्ती, सेवा, अन्नदान आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाने उमराणे नगरीची धार्मिक परंपरा अधिक समृद्ध केली असून गावकऱ्यांचे सामूहिक प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उमराणे नगरीत अनुभवलेला हा भक्तिरसाचा महासागर भाविकांच्या मनात कायम स्मरणात राहणारा ठरला. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे.
आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.